नमस्कार मित्रांनो, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक संस्थांसाठी महाराष्ट्र शासनाने 31 जुलै 2026 रोजी एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयामुळे आता अपील करण्यासाठी राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. चला या जी आर मधील महत्त्वाच्या बाबी सोप्या भाषेत समजून घेऊया. यापूर्वी अनेक तक्रारींचे निर्णय देण्यासाठी यंत्रणा होती, मात्र अपील प्राधिकरणाच्या निर्णयाविरोधात पुढे कुठे दाद मागायची याबाबत स्पष्ट व्यवस्था नव्हती. मुंबई आणि नागपूर खंडपीठाच्या उच्च न्यायालयाने तक्रार निवारण यंत्रणा आणि प्रभावी, पारदर्शक आणि कायदेशीर काय करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शासनाने ही नवीन राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे बघा त्यांच्यासोबत उपसचिव आणि संबंधित विभागातील अधिकारी सदस्य म्हणून काम करतील. ही समिती अंतिम स्तरावर अपील ऐकेल. या समितीला पुढील महत्त्वाच्या प्रकरणावरील अपील करता येईल तर बघा, शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मान्यता नाकारली असल्यास, बदली नाकारली असल्यास, अनुकंपा नियुक्ती नाकारली असल्यास, पात्रता किंवा नियुक्तीवरील वाद या शाला आयडी नाकारला असल्यास, वेतन पडताळणी, वेतनवाढ किंवा वेतन श्रेणी नाकारली असल्यास, वर्कलोड संबंधित वाद, निवृत्ती वेतन आणि त्याचे लाभ, पद रद्द करणे किंवा अतिरिक्त कर्मचारी समायोजन, सेवा खंड माफी नाकारल्याची प्रकरणे, आयुक्त शिक्षक यांच्या निर्णयाविरोधातील अपील. एकूण 16 प्रकारच्या प्रकरणावर ही समिती निर्णय घेऊ शकते. अपीलीय प्राधिकरणाचा निर्णय मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत लेखी अपील राज्यस्तरीय समितीकडे करता येईल. जर योग्य कारणामुळे 30 दिवसांच्या आत अपील करता नाही आली तर समिती योग्य कारण मान्य करून जास्तीत जास्त 6 महिन्यांपर्यंत विलंब माफ करू शकते. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर समिती 6 महिन्यांच्या आत कारणांसह निर्णय देईल. या समितीचा निर्णय अंतिम असेल आणि सर्व संबंधित पक्षांवर बंधनकारक असेल. समितीचा निर्णय त्वरित अंमलात आणण्याची जबाबदारी आयुक्त यांच्यावर असेल. जर संबंधित अधिकारी किंवा शाळा व्यवस्थापनाने निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर त्यांच्यावर विद्यमान नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. या शासन निर्णयामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण संस्था न्याय मिळवण्यासाठी आणखी एक प्रभावी आणि राज्यस्तरीय अपील व्यवस्था उपलब्ध झाली आहे. यामुळे तक्रार निवारण प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगाने आणि कायदेशीर होण्यास मदत होईल. जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयांच्या माहितीकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.